नमस्कार, मी महेश. माझं व्यक्तिमत्व असं आहे की कोणीही एकदा बघितलं तर बघतच राहील. जिममध्ये कमावलेलं पेरदार शरीर, 6 फूट उंची आणि गोरापान रंग. माझ्या रुंद छातीवर आणि पेरदार दंडावर जेव्हा शर्ट घट्ट बसतो तेव्हा बघणाऱ्याची नजर तिथून हटतच नाही. मला माझं सामर्थ्य व्यवस्थित ठाऊक आहे. माझ्यात एवढी ताकद आणि स्टॅमिना आहे की समोरची व्यक्ती कितीही सुंदर असली तरी तिला पूर्णपणे समाधानी करण्याची जिद्द मी ठेवतो. मी एकदा कोणाला तरी आपलंसं केलं तर मग वेळेचं भान राहत नाही. मग तो तास असो किंवा अख्खी रात्र, मी कधीच थकत नाही. ही गोष्ट आहे मागच्या महिन्यातील. बाहेर पावसाची रिपरिप सुरू होती आणि वातावरणात एक वेगळाच ओलावा होता. मी माझ्या एका क्लायंटच्या घरी एका महत्त्वाच्या बिझनेस डीलसाठी गेलो होतो. तिथे माझी भेट रियाशी झाली. रिया दिसायला अत्यंत देखणी, मध्यम उंची, गहूवर्णीय रंग आणि तिचे डोळे इतके बोलके होते की जणू काहीतरी सांगून पाहत होती. तिने एका पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती जी पावसामुळे थोडी भिजली होती आणि तिच्या शरीराला एखाद्या वेलीसारखी चिकटली होती. "या ना महेश, बाहेर खूप पाऊस आहे," तिने आपल्या मधाळ आवाजात स्वागत केलं. मी आत गेलो. घरात दुसरं कोणीच नव्हतं. तिचे पती कामासाठी परगावी गेले होते. तिने मला पाणी दिलं आणि पाणी देताना मुद्दामून तिचा हात माझ्या हाताला स्पर्श करून गेला. त्या स्पर्शामध्ये एक प्रकारची गरम वीज होती जी थेट माझ्या काळजाला भिडली. तिने माझ्या हाताचा नसांकडे आणि पेरदार शरीराकडे रोखून पाहिलं. "महेश, तुम्ही खूप फिट आहात. तुमचं शरीर बघून वाटतं की तुम्ही तासनतास मेहनत घेता," ती अगदी जवळ येत म्हणाली. तिच्या अंगातून येणारा तो मोगऱ्याचा सुवास मला वेड लावत होता. मी तिच्या डोळ्यात डोळे घालून मिश्किलपणे म्हणालो, "फक्त शरीरच नाही रिया, माझी काम करण्याची पद्धत आणि माझा स्टॅमिना तितकाच जबरदस्त आहे. मी एकदा एखादं काम हातात घेतलं की ते पूर्ण केल्याशिवाय थांबत नाही. मग समोर कितीही मोठं आव्हान का असेना." तिच्या चेहऱ्यावर एक खोडकर भाव आला. तिने आपली साडीची पिन थोडी सैल केली आणि म्हणाली, "असं होय, मग आज मला तुमची ताकद बघायला नक्कीच आवडेल. बघूया तरी तुमच्या दाव्यात किती तथ्य आहे." तिचं हे वाक्य ऐकून माझ्या अंगात रक्ताचा वेग वाढला. मी तिला हळूच कमरेवरती हात घालून ओढलं आणि भिंतीपाशी नेलं. बाहेर विजेचा जोरात कडाडा सुरू झाला आणि तिने घाबरल्याचं नाटक करत माझ्या छातीवरती आपलं डोकं टेकवलं. तिचं कोमल शरीर माझ्या लोखंडासारख्या कडक शरीराला भिडलं होतं. त्या क्षणी मला जाणवलं की आजची दुपार खूपच रोमॅन्टिक होणार आहे. मी तिच्या कानाजवळ जाऊन हळूच पुटपुटलो, "रिया, माझ्याकडे वेळ खूप आहे आणि ऊर्जा त्याहून जास्त. तू तयार आहेस ना?" तिने लाजतच होकार दिला. मी तिचे ओठ आपल्या ताब्यात घेतले. ती पूर्णपणे माझ्या मिठीत विरघळून गेली होती. माझ्या हातांनी तिच्या पाठीवरून फिरताना तिला माझ्या ताकदीचा अंदाज येत होता. आम्ही हळूहळू बेडरूमच्या दिशेने वळलो. तिथल्या मंद प्रकाशात तिचं सौंदर्य अजूनच खुलून दिसत होतं. मी तिला हळूच बेडवर झोपवलं. तिचे केस विखुरलेले होते आणि श्वासांचा वेग वाढत चालला होता. मी माझा शर्ट काढला. माझे पेरदार स्नायू बघून तिचे डोळे विस्फारले. तिने माझ्या छातीवरती आपला हात फिरवला आणि म्हणाली, "महेश, तू खरंच खूप भारी आहेस." मी हसलो आणि तिच्यावर झुकलो. सुरुवात खूप हळूवार होती, पण हळूहळू रोमॅन्टिक वातावरण आणि आगाऊ वळण घेऊ लागलं. मी तिला प्रत्येक कोणातून सुखाचा अनुभव देत होतो. माझा स्टॅमिना असा होता की ती थकतच होती, पण मी थांबायला तयार नव्हतो. बाहेर पावसाचा जोर वाढत होता आणि आत आमच्या प्रेमाचा वेग. तिने माझ्या पाठीवर आपल्या नखांनी खुणा केल्या होत्या, जे माझ्या सामर्थ्याचं प्रमाण होतं. तासनतास उलटून गेले. घड्याळाचा काटा पुढे सरकत होता, पण आम्ही एका वेगळ्या जुनेच होतो. तिने कबूल केलं की आजवर तिला असा अनुभव कधीच आला नव्हता. मी तिला विचारलं, "काय गं, अजून ताकद बघायची आहे का तुला?"
तिने थकल्या आवाजात पण आनंदाने मला घट्ट मिठी मारली. जेव्हा हे सर्व काही शांत झालं तेव्हा ती माझ्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाली, महेश, तू जे बोलत होतास ते खरं करून दाखवलंस की. तुझं शरीर नाही तर तुझं मन आणि तुझी साथ दोन्हीही लाखात एक आहे बरं का. मी तिच्या कपाळावर चुंबन घेतलं. पाऊस आता थांबला होता, पण आमच्या आयुष्यात एका नवीन आणि रोमांचक नात्याची सुरुवात झाली होती. आजही जेव्हा मी त्या दुपारचा विचार करतो तेव्हा माझ्या अंगावर शहारे येतो. ती दुपार फक्त शारीरिक नव्हती, तर ती माझ्या पुरुषार्थाची आणि तिच्या विश्वासाची एक सुंदर कथा होती. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? जर कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.